हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आलो आहोत आम्ही सबातो मार्केटला. इटलीमध्ये सॅटर्डेला सबातो बोलतात आणि इथे सबातो मार्केट भरलं जातं पोर्टा वेनेझुएला, जे दुपारी 3 वाजेपर्यंत असतं. तुम्ही जर इटलीला येते आणि सबातो मार्केट हा नाव ऐकताय तर कन्फ्यूज होऊ नका. सबातो म्हणजे सॅटर्डे मार्केट हे लक्षात ठेवा. आणि हे मार्केट खूप मोठं असतं. सॅटर्डेला भरतं त्यामुळे इथे खूप प्रचंड गर्दी असते. इथे सगळ्या लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंतचे कपडे मिळतात, फूटवेअरचे स्टॉल असतात, अगदी किचन सामुग्रीसुद्धा मिळते, खाण्यापिण्याचे सगळे पदार्थ मिळतात. आणि ते नॉनव्हेज पण असतं मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे माशांचे सगळे प्रकार इकडे मिळतात. सो तुम्हाला जर सबातो मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला पोर्टा वेनेझुएला सॅटर्डेला यावं लागेल, जे दुपारी 3 वाजेपर्यंत हे मार्केट असतं. आणि तुम्ही बघू शकता किती फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत. आम्हालाही काही फ्रूट्स घ्यायचे होते, व्हेजिटेबल्स घ्यायचे होते, म्हणून आम्ही ते आलो होतो. मी बऱ्यापैकी शॉपिंग देखील केली होती. आणि तुम्ही बघू शकता की किती प्रचंड अशी गर्दी होती या मार्केटमध्ये. सॅटर्डेला असतं त्यामुळे इथे खूप गर्दी असते आणि सगळं काही मिळतं, इथे सगळं काही मिळतं. सो तुम्हाला जर इटलीला तुम्ही येता आणि तुम्हाला मार्केटला यायचं असेल तर तुम्ही सबातो मार्केटला येऊ शकता, जे पोर्टा वेनेझुएला दुपारी 3 वाजेपर्यंत असतं.
आणि ते थोडं पुढे आल्यानंतर मला इथे छान असा एक स्टॉल दिसला, जिथे जिंगल बेल खूप होते आणि छोटे छोटे जिंगल बेल होते. सो आम्ही रुद्वीसाठी एक छोटासा जिंगल बेल घेतला. तिला तो खूपच आवडला आणि हा बघा, हा तो जिंगल बेल आहे जो खूप छान दिसत होता. सो आम्ही तो रुद्वीसाठी घेतला आणि रुद्वी एकदमच खुश झाली होती. आणि जरासं पुढे गेल्यानंतर आम्हाला छान फुटवेअरचा स्टॉल पण दिसला. ॲक्च्युली थंडी खूप प्रचंड होती आणि त्यामुळे घरात घालायला फुटवेअर एक जोड होता तिच्याकडे, पण अजून आम्ही एक्स्ट्रा घेतला. सो तो फुटवेअरचा तो स्टॉल मला खूपच आवडला, जिथे खूप छान छान फुटवेअर मला तिथे दिसले. रुद्वीसाठी मी ते घेतले त्याच्यामधले 1-2 जोड. आणि अशा प्रकारे मग आमची ऑलमोस्ट खरेदी झाली होती आणि आम्ही आत्ता घरी जायला निघालो होतो. सो आत्ता मी हा ब्लॉग इथे एंड करते. तुम्हाला हा सबातो मार्केटचा ब्लॉग कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड महत्त्वाचं म्हणजे डोंट फॉरगेट टू क्लिक बेल आयकॉन बटन. सो आत्ता मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.